नमस्कार. युद्धस्य कथा रम्या या साप्ताहिक विवेकच्या व्याख्यानमालेत तुम्हा सर्वांचं स्वागत. ही व्याख्यानमाला बांगलादेश मुक्तीसंग्रामाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर साप्ताहिक विवेकसह महा-MTB आणि इतिहास संकलन समितीचा कोकण प्रांत विभाग यांनी आयोजित केली आहे. व्याख्यानमालेच्या आजच्या सत्रात 71च्या युद्धातल्या INS विक्रांत या युद्धनौकेच्या योगदानाविषयी माहिती देणार आहेत निवृत्त कमांडर प्रसाद पाध्ये. भारतीय नौदलाच्या अभियांत्रिकी विभागात प्रसाद पाध्ये यांनी सेवा दिली असून त्यांनी INS विक्रांतवरही काम केलं आहे. तेव्हा ऐकूया INS विक्रांतचं बांगलादेश मुक्तीसंग्रामातलं योगदान. व्याख्यान सुरू करण्यापूर्वी विनम्र आवाहन. साप्ताहिक विवेकचे दर्जेदार कार्यक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विवेकच्या फेसबुक पेजला लाईक करा, शेअर करा आणि विवेकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. INS विक्रांत किंवा कुठलीही विमानवाहू युद्धनौका कुठल्या पद्धतीने काम करते, त्याची कार्यप्रणाली काय आहे आणि ती एक युद्धनौका समुद्रात पाठवण्याकरता लागलेला सगळा जो लॉजिस्टिक चेन आहे त्याच्याबद्दल मी सांगणार आहे. विक्रांत's रोल इन 71 वॉर याच्याबद्दल आपण बोलूया आणि त्याच्याकडून आपल्याला काय काय गोष्टी समजून घ्यायच्या असतात त्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत. 1939 ते 1945 दुसरं महायुद्ध झालं. आता त्यावेळेला आपण इंग्रजांच्या राजवटीचाच एक भाग होतो. दुसऱ्या महायुद्धाकरता इंग्रजांनी स्वतःकरता वेगवेगळे एअरक्राफ्ट कॅरियर्स म्हणा, वेगवेगळे डिस्ट्रॉयर्स, वेगवेगळे क्रूझर्स, बॅटलशिप्स हे सगळे स्वतःकरता बनवले होते. तर त्याच्यातलाच एक प्रकार म्हणजे मॅजेस्टिक क्लासच्या जवळजवळ 16 एअरक्राफ्ट कॅरियरची ऑर्डर देण्यात आली होती. तर INS विक्रांतची बांधणी हे कधी सुरू झाली तर सप्टेंबर 1943. सप्टेंबर 45 INS विक्रांतची 75% बांधणी झाली होती. आता बांधणी कशी असते एखाद्या एअरक्राफ्ट कॅरियरची, तर सगळ्यात वरती येतं त्याला म्हणतात फ्लाईट डेक. फ्लाईट डेकच्या खालती 8 मजले असतात आणि त्या 8व्या मजल्यावरती उभं राहून मग बाहेर काय असतं, 8व्या मजल्यावरती 8th डेकवरती उभं राहून तुमच्या पायाच्या खाली सगळे टँक्स असतात. आता टँक म्हणजे आमच्या नेव्हीतलं टँक, म्हणजेच ज्याच्यामध्ये डिझेल, पाणी, सी वॉटर, फ्रेश वॉटर, त्याच्यानंतर विमानांना लागणारं सुपर क्लॅरिफाईड केरोसिन म्हणजेच ॲफकॅट आणि ती विमानवाहू युद्धनौकाला चालवण्याकरता लागणारं खास इंधन म्हणजेच फर्नेस फ्युल ऑइल. थोडक्यात म्हणजे काय तर हे 6 वेगवेगळे फ्लुइड्स असतात. कुठे असतात? 8व्या डेक ज्याच्यावरती तुम्ही उभे असता तर त्याच्या खालती. तर जवळजवळ हे INS विक्रांत जी आहे त्याच्यावरती 71 असे टँक्स होते. तुमच्या फ्लाईट डेकवरती एखादं विमान असं येऊन लँड होणार. त्या सुपरस्ट्रक्चरवरती असतं 01 डेक, 02 डेक, 03 डेक, 04 डेक. म्हणजे ही 4 डेक्स सुपरस्ट्रक्चरची आणि त्याच्या खालती असलेली 8 डेक्स. ते जेव्हा पाण्यात असतं तेव्हा 5th डेक अँड बिलो हे सगळे पाण्याच्या खालती असतात. म्हणजे 5व्या डेक, 6वं, 7वं, 8वं आणि अर्थात ते बाहेरचे सगळे टँक्स हे सगळे पाण्याच्या खालती असतात. आणि सुपरस्ट्रक्चरमध्ये 01 डेक, 02 डेक, 03 डेक, 04 डेक आणि त्याच्याही वरती रेडार आणि त्याच्याही वरती कम्युनिकेशनचे अँटेना. ही एवढी अवाढव्य उंच 12 मजली इमारत. तर मग आता पुढपासून मागपर्यंत बघायला गेलो तर काय म्हणूया आपण, तर पुढच्या बाजूपासून शेवटपर्यंत ही 704 फुटाची युद्धनौका. एअरक्राफ्ट कॅरियरच्या पुढच्या बाजूला कॅटापॉल्ट्स असतात, त्याला म्हणतात स्टीम कॅटापॉल्ट जी आहे हे पुढे असते. मग आता ही कॅटापॉल्ट कशी चालते तर एका विमानाला त्या तिकडे ठेवण्यात येतं. प्रत्येक विमानाचं पुढचं नोज व्हील असतं. नोज व्हील एकच असतं आणि मागे 2
व्हील्स असतात. तर त्या नोज व्हीलला पकडणारं जॉज असतात की जे हायड्रॉलिकली असं ते पुढचं व्हील पकडतात आणि जेव्हा स्टीम प्रेशर देण्यात येते तेव्हा सर्कन हे पुढे असं फेकण्यात येतं, अक्षरशः हवेमध्ये फेकण्यात येतं. त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला जे ग्राउंड स्पीड पाहिजे असतो तो विमानाला मिळतो. आणि माइंड यू हे सगळे फायटरची विमान आहेत बरं का, फायटर एअरक्राफ्ट आहेत हे सगळे. आता हे तुमचं विमान जे आहे हे एअरक्राफ्ट कॅरियरनी कॅटॅपॉल्ट किंवा बेचकीनी समोर ढकलण्यात आलेलं आहे. तर त्याचे इंजिन्स वगैरे ऑलरेडी चालूच असतात, ब्रेक्स लावलेले असतात. तर ज्या क्षणी ऑर्डर देण्यात येते की लॉन्च म्हणून, तर असं गोल फिरून बोट दाखवण्यात येतं. पायलट काय करतो, ब्रेक सोडतो आणि त्या कॅटॅपॉल्टच्या साहाय्याने हे संपूर्ण विमान जे आहे फुल स्पीडमध्ये, त्याचं फुल इंजिन RPM चालू असतं, त्याचं इंजिन वगैरे चालू असतं, त्याला संपूर्ण पुढे फेकण्यात येतं. ग्राउंड स्पीड त्याला मिळाल्यामुळे हे विमान जे आहे हे वरती पुढे मग आकाशात झेप घेतं आणि मग त्याच्यानंतर विमानाचं काम करतं. आता या कॅटॅपॉल्टला कुठून संपूर्णपणे एनर्जी येते, तर खालती असलेल्या 4 बॉयलर्समधून. जे प्रोपेलर असतं, जे पाण्यामध्ये असतं बाहेर, हे संपूर्ण असे 2 प्रोपेलर्स संपूर्ण दोन्ही बाहेरच्या दिशेने वळून मग ती अवाढव्य 700 फुटाची 12 मजली विमानवाहू युद्धनौका म्हणजेच एअरक्राफ्ट कॅरियर पुढे जायला लागते. आणि ते जे स्टीम फॉर्मेशन जे होतं त्याच्यामुळे काय होतं, त्याच्याने तुम्ही तुमचं इंजिन चालवताय आणि त्याच्यातलाच एक भाग तुम्ही वापरताय कॅटॅपॉल्ट करता. थोडक्यात म्हणजे विमानाला घेऊन बेचकीनी किंवा गलोलनी जसं आपण पुढे फेकतो त्याच्याकरता. आणि तसंच जेव्हा ते विमान लँड होतं आहे तेव्हा अरेस्टर गिअरला कंट्रोल करण्याकरता तिकडे सुद्धा स्टीम वापरतो आहे. थोडक्यात म्हणजे यू आर युझिंग द स्टीम दॅट यू आर प्रोड्युसिंग इन युअर बॉयलर्स फॉर प्रपल्शन म्हणजे पुढे जाण्याकरता. त्याच्यानंतर लॉन्च ऑफ एअरक्राफ्ट ॲज वेल ॲज रिकव्हरी ऑफ एअरक्राफ्ट ह्याच्याकरता म्हणून अजूनसुद्धा जगाच्या पाठीवरती जे काही विमानवाहू युद्धनौका आहेत ते अजूनसुद्धा स्टीमवरच चालतात. आता अर्थात नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, पण ती आपण बोलतो आहे ते 21व्या शतकातली. 71 साली तर ही अशी परिस्थिती होती की हे 3 बॉयलर घेऊन फक्त विक्रांत जाणार होती युद्धाकरता. आता त्याच्यामुळे लिमिटेशन्स काय आले बघा. कुठचंही एअरक्राफ्टला टेक ऑफ करताना मिनिमम ग्राउंड स्पीड तर त्याला पाहिजेच पाहिजे आणि प्लस ऑपोजिंग डेक स्पीड, विंड स्पीड लागतो. तर तो आपल्याला कमी मिळत होता, आपला पण स्पीड कमी होता आणि त्या विमानाला वरती फेकण्याकरता जो स्टीम प्रेशर पाहिजे तो पण कमी होता. तरीसुद्धा लोकांनी ती चालवली. आपल्या सगळ्या पायलट्सनी इतकं स्वतःला प्रशिक्षण करून घेतलं होतं की मिनिमम स्टीम प्रेशरमध्ये आणि मिनिमम क्रॉसविंड्स आणि मिनिमम क्रॉसविंड्समध्ये आपण टेक ऑफ आणि लँड करू शकतो. तर हे झालं हिस्ट्री विक्रांतची की 71चं युद्धाकरता मार्चमध्येच जनरल सॅम मॅनेकशॉ यांना इंदिरा गांधी यांनी विचारलं होतं की एवढे आता रेफ्युजीज आपल्याकडे येत आहेत, युद्ध होण्याची शक्यता आहे. तर त्यांनी सुरुवातीला मार्चमध्येच सांगितलं होतं की मॅडम मला 7 ते 9 महिने पाहिजेत. का तर आपल्याला संपूर्ण जे लॉजिस्टिक चेन आहे ते ईस्ट पाकिस्तानच्या भोवती जर का तयार करायचं असेल तर मला त्याच्याकरता साधनसामग्री पाहिजे. मला माझे टँक्स इकडे घेऊन जाणं शक्य नाही आहे कारण बांगलादेश जे आहे इट्स अ रिव्हराईन कंट्री. पटकन एक तुम्हाला एक मॅप दाखवतो, आय होप यू कॅन सी इट. तर या मॅपमध्ये आपल्याला असं दिसून येतं की हा संपूर्ण जो बांगलादेशचा जो नकाशा जो मी काढलेला आहे तर त्याच्यातले मुख्य जे पॉईंट्स आहेत ते बघून घ्या. ढाका अर्थात दिसत आहे. निळ्या रंगातलं काढलेले ब्रह्मपुत्रा नदी, त्याच्यानंतर
गंगा नदी, ज्याला हे लोक पद्मा म्हणतात, आणि असंख्य नद्यांनी असलेलं रिव्हराईन डेल्टा आम्ही ज्याला म्हणतो, किंवा एस्चुरी आपण ज्याला म्हणतो, हे असं बांगलादेश. या एरियामध्ये तुम्ही रणगाडे अजिबात चालवू शकत नाहीत, किंवा ह्याच्याकरता लागणारे जे रणगाडे आहेत ते खास ॲम्फिबियस रणगाडे पाहिजेत. तर हे झाला बांगलादेशचा नकाशा. आता प्रत्यक्षात तुम्हाला माहितीच आहे की 3 डिसेंबरच्या रात्री पाकिस्ताननी आपल्या वेस्टर्न सेक्टरवरती हमला केला. विशाखापट्टणम हार्बर जर का तुम्ही बघितलात तर ईस्ट वेस्ट जाणारं एक सिंगल चॅनल आहे. म्हणजे याच चॅनलच्या बरोबर समोर ती PNS पाकिस्तान नेव्हल सर्व्हिसची गाझी ही सबमरीन होती, आणि ही खास प्रकारची सबमरीन होती. पण त्याचं दुर्दैव आणि आपलं लक चांगला होता. INS रणजीतला लक्षात आलं की अरे इकडे खालती काहीतरी मला कॉन्टॅक्ट दिसतोय. त्यांनी लगेच 2 डेप्थ चार्जेस टाकले. डेप्थ चार्ज म्हणजे काय असतो, तर एक पिंप आणि त्या पिंपाला असलेला फ्यूज, त्या पिंपामध्ये खच्चून भरलेला असतो तो दारूगोळा, आणि तो फ्यूज जो असतो दॅट इज सेट फॉर अ पर्टिक्युलर डेप्थ, किंवा ती सबमरीन तिकडच्या तिकडेच मारली जाते. आणि PNS गाझीचं हेच नशीब होतं त्या दिवशी रात्री डिसेंबर 3, 1971. द वॉर हॅड स्टार्टेड इन द वेस्टर्न सेक्टर, आणि इकडनं शिप्स सगळ्या डिस्ट्रॉयर्स आणि फ्रिगेट्स वगैरे सगळे विशाखापट्टणममधून बाहेर येत असताना PNS गाझीवरती मारा बसला आणि ते तिकडच्या तिकडेच इट वॉज संक. त्याच वेळेला INS विक्रांत वॉज ऑलरेडी ॲट सी फ्रॉम द 2 डिसेंबर. त्याच्याबरोबर होते INS ब्रह्मपुत्र विच वॉज अ फ्रिगेट, अँड INS बियास. हे त्यावेळेचे जुने कॉलिंगवूड क्लासचे फ्रिगेट्स विच इज यूज्ड फॉर अँटी सबमरीन वॉरफेअर. तर आता 2 तारखेपासून INS विक्रांत वॉज ॲट सी, आणि त्याच्यावरती होते 18 सी हॉक. आता सी हॉक नावाचं फायटर अटॅक ग्राउंड असं त्याचं नाव आहे. सी हॉक हे एक जुन्या काळचं प्लेन, त्यावेळेचं प्लेन आपण फ्रान्स आणि इंग्लंडकडून घेतली होती, आणि काही जर्मनीमधून पण घेतली होती. त्यावेळेचं अतिशय पॉप्युलर असं फायटर एअरक्राफ्ट, कॅरियर बेस्ड. आता कॅरियर बेस्ड म्हणजे खूबी काय त्याची, तर त्याच्याला टेल हुक आहे आणि नोजव्हील आहे. नोजव्हीलला पकडून कॅटपॉल्टनी त्याला लॉन्च करण्यात येतं, टेल हुकनी तो एअरक्राफ्ट कॅरियरवरती लँड होतो. बरं, या दोन्हींचा अर्थ असा पण होतो की ते नॉर्मल धावपट्टीवरती नॉर्मल फायटर एअरक्राफ्टसारखंच लँड आणि रिकवर होऊ शकतं, पण फक्त हेच एअरक्राफ्ट कॅरियरवरती लँड होऊ शकतात. तर त्याच्यावरती होतात 18 सी हॉक्स आणि 5 अलिझे. द सी हॉक वॉज अ जेट फायटर अँड दी अलिझे वॉज अ टर्बोप्रॉप, म्हणजे फार कमी सी हॉकपेक्षा फार कमी स्पीडनी जाणारं एक एअरक्राफ्ट. पण त्याचाही फायदा असतो. ॲलिझे जे होतं दॅट इज यूज फॉर अँटी सबमरीन वॉरफेअर. त्या ॲलिझेवरती जे सोनो बॉयज असतात, काय नाही, छोटेसे सिलेंडर्स असतात जे पाण्यात फेकण्यात येतात. तर ते सिलेंडर जे आहेत ते पाण्यामध्ये आवाज करतात, आणि त्याच्यामुळे खालती असलेली पाणबुडी जर का असली तर आपल्याला लक्षात येतं, आणि त्याप्रमाणे हे ॲलिझे जे आहे त्याच्यावरती डेप्थ चार्ज किंवा टॉर्पिडोचा मारा करू शकतात. तसेच सी हॉक जे प्लेन्स होते ते जेट फायटर, त्याच्यावरती रॉकेट्स आणि 500 पाऊंड बॉम्ब्स एवढे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे वेपन्स असतात. तर 4 डिसेंबरला चित्तगाव हार्बर आउटर अँकरेज एअरफील्डवरती सगळ्यात पहिल्यांदा मारा करण्यात आला. 4 डिसेंबरला, 7 डिसेंबरला, 10 डिसेंबर आणि 14 डिसेंबरला कॉक्स बाजार म्हणजे या ठिकाणी मारा करण्यात आलेला आहे. तसंच 4 ते 14 दररोज चित्तगाव हे आहे चित्तगाव. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट एअरबेस, आणि जवळजवळ दररोज त्याच्यावरती मारा करावा लागायचा, कारण तुम्ही फक्त एअरक्राफ्टवरती मारा करून चालत नाही,
रेल्वे मार्शलिंग यार्ड्स असतात, ब्रिजेस असतात, त्याच्यानंतर मर्चंट शिपिंग वगैरे असते. तर या सगळ्या ठिकाणी आता हा या इकडे ढाकावरती INS विक्रांतवरून कधीही मारा करण्यात आला नाही, कारण INS विक्रांत या संपूर्ण एरियामध्ये फिरत होती. पण या एरियामध्ये फिरत असताना 4, 7, 10 आणि 14 तारखेला कॉक्स बाजारवरती मारा केला. 4 ते 14 म्हणजे थोडक्यात म्हणजे दररोज जवळजवळ दररोज चित्तगाववरती मारा करण्यात आला आहे. तसंच खलनाला 6 तारखेला म्हणजे 6 डिसेंबरला मारा करण्यात आलेला आहे. तसंच मोंगला, चालना, पुसूर रिव्हर, हे बघा या इकडे मोंगला आहे, हे चालना आणि ही पुसूर रिव्हर, या इकडे सुद्धा 6, 7, 9, 11 आणि 14 तारखेला मारा करण्यात आलेला आहे. तसंच होताझारी, दोहाझारी या इकडे, होताझारी इकडे, दोहाझारी इकडे आणि तसंच बकारगांग म्हणजे इथे, या इथे 6, 9, 11 आणि 14ला मारा करण्यात आला होता. 1 or 2 aspects which is important in this is that for an aircraft carrier to perform its duties, the people, that is the string of other ships around, are important. At the end of the 71 war, what is it that we have understood from Vikrant? पहिली गोष्ट आपल्याला हे लक्षात आलं की एका एअरक्राफ्ट कॅरियरमुळे एवढ्या सगळ्या ठिकाणी तुम्ही रेल्वे मार्शलिंग यार्ड्सवरती मारा करू शकलेला आहे. यू कॅन बी दी ॲग्रेसर अँड सी टू इट दॅट नोबडी कॅन फाईट अगेन्स्ट यू. कारण पहिल्या दिवशीच जेव्हा तुम्ही एअरफील्डच उद्ध्वस्त करून लावता, तेव्हा इंडियन एअरफोर्सने ढाका एअरफील्डवरती पहिल्याच दिवशी मारा केला होता आणि त्याच्यामुळे तिकडे असलेले लेटेस्ट सेबर जेट्स नावाची त्यांची जी विमानं होती ती सगळीच्या सगळी जमिनीवरती होती ती, आणि ते उडूच शकले नाहीत. का? कारण संपूर्ण तुम्ही रनवेच उद्ध्वस्त करून टाकलेला आहे. नुसता रनवे उद्ध्वस्त करून चालत नाही, तर तिकडचे जवळचे जे फ्युएल टँक्स असतात, जसं आपल्याला स्वतःचं फ्युएल सांभाळावं लागतं तसंच दुश्मनला पण त्याचं फ्युएलचा वापर होऊ नये म्हणून पण कायम मारा करत बसावा लागतो. आता या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही बघितलं की 2 तारखेपासून बाहेर असलेली विक्रांत 14 तारखेपर्यंत मारा करते, पण 16 तारखेला तर सरेंडर झालं. पण मग 14 तारखेला, 15 आणि 16 तारखेला मग का नाही होती विक्रांत? तर विक्रांतवरती असलेलं फ्युएल जे होतं ते संपूर्णपणे कमी झाल्यामुळे विक्रांतला परत निघावं लागलं आपल्याच ओरिसामधल्या पारादीप पोर्टवरती. जुनी टेक्नॉलॉजी असल्यामुळे त्याला फर्नेस फ्युएल ऑइल वापरावं लागलं. INS विक्रांतचा कार्यकिर्दी काय, तर 2 तारखेपासून 14 तारीख म्हणजे 12 दिवस ते ह्या सगळ्या ठिकाणी जाऊन आपले सी हॉक आणि ॲलिझे या विमानांच्या साह्याने तुम्ही या ठिकाणी मारा करताय. बरं, हे चालू असताना हे पण आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की त्यावेळेला अँटी सबमरीन ऑपरेशन्स वगैरे पण चालू ठेवावे लागतातच. दुसरी कुठली गोष्ट आपल्याला समजते की ऑपरेशन अँड मेंटेनन्स इन्व्हॉल्व्स ग्रेट प्लॅनिंग, कोऑर्डिनेशन अँड टीमवर्क. ह्या एका विमानवाहू युद्धनौकेला पाण्यामध्ये सोडायला तुम्हाला त्याला फ्युएल द्यावं लागतं, त्याला पाणी द्यावं लागतं. तिकडे असलेले 800 लोकांचं खाणं पिणं वगैरेचं सगळं इंतजाम करावा लागतो. तुम्हाला लागणारे सगळे जी आयुधं जी आहेत ती त्या एअरक्राफ्ट कॅरियरवरती पाहिजेत. म्हणजे जसजसं ते विमान उतरतं तेव्हा लगेचच त्याच्यातले जे बॉम्ब कॅरेजेस वगैरे परत लावण्याची क्षमता तुमच्यामध्ये पाहिजे. विमानं जेव्हा जाऊन बॉम्बिंग रेड करायचे तेव्हा पाकिस्तानी अँटी एअरक्राफ्ट वॉज व्हेरी 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 इफेक्टिव्ह. बऱ्याचशा आपल्या एअरक्राफ्टना गोळ्याचे छर्रे वगैरे लागलेले असायचे. हे विमानं जेव्हा परत यायची तेव्हा त्याची मरम्मत करावी लागायची ऑन बोर्ड दी एअरक्राफ्ट कॅरियर. याचाच अर्थ असा की त्याच्या वेळेला ट्रेंड टेक्निशियन्स तुमचे पाहिजेत की विमानामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला तर तो सॉल्व्ह करण्याकरता तुमच्याकडे माणसं पाहिजेत. सो दिस इज द काइंड ऑफ ट्रेनिंग विच इज रिक्वायर्ड. त्याच्यानंतर थोडक्यात म्हणजे मी काय काय सांगितलं आहे
नुसतंच खाणं पिणं आणि माणसांनी कामं चालत नाहीत. तुम्हाला आयुधं पण लागतात, तुम्हाला वर्कशॉप्स लागतात, तुम्हाला ट्रेनिंग लागतं. यू हॅव टू गिव्ह ट्रेनिंग टू युअर पीपल. म्हणूनच कायम म्हणतात इट इज ऑलवेज द मॅन बिहाइंड द मशीन अँड नॉट द मशीन इटसेल्फ. आपले पायलट्स जे आहेत त्यांना अतिशय चांगल्या रित्याचं प्रशिक्षण देण्यात येतं. आपले सेलर्स जे आहेत अगदी कुकपासून त्यांना शिकवण्यात येतं की कसं पटकन 500-700 लोकांचं खाणं कसं बनवायचं. कल्पना करा की सकाळी या सगळ्या 700 लोकांचा नाश्ताच नुसता द्यायचा असला. जस्ट थिंक ऑफ द लॉजिस्टिक एफर्ट बिहाइंड इट. व्हॉट वॉज द स्टेटमेंट आय मेड? इट इज द थिंग्स दॅट आर अनसीन दॅट आर मोर इम्पॉर्टंट. सो व्हॉट इज द अनसीन थिंग इन दिस? The unseen thing is the wonderful level of training of our people. The unseen thing is the great amount of planning done by us Indians. The unseen thing is the courage of our individual pilots. The unseen thing is the planning which is carried out by our naval officers and the coordination between the Army, Navy and Air Force which is seen. So we have successfully proved our capabilities. This also reinforces naval proposals for a stronger navy. जलमेव यस्य बलमेव तस्य. आणि याच कारणाकरता this is the reason why we must have aircraft carriers for force projection for future wars. Thank you. Thank you very much. प्रखर राष्ट्रवादाची परखड अभिव्यक्ती, साप्ताहिक विवेकची हीच रीती. विषयाचं नाही त्याला बंधन, ध्यास एकच समाज प्रबोधन. या अमृत महोत्सवी विचार यात्रेत डिजिटली सहभागी व्हा. विवेकची वेबसाईट, फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल आजच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.